बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील मुख्य स्वयंभूलिंगाचा आणि घोड्याचा गाभारा आजपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1.5 महिना बंद असणार आहे। या काळात गडावरती आलेल्या भाविकांना कासवाजवळूनच देवाचं दर्शन घ्यावं लागणार आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचं काम चालणार आहे। कोल्हापुरातील अंबाबाईच्या भाविकांसाठी खुशखबर आहे। अंबाबाईचं गाभाऱ्यातलं दर्शन आजपासून सुरू होत आहे। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली तशी आणि कोरोना काळापासून गाभाऱ्यातलं दर्शन बंद होतं ते आता सुरू होणार असल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आरोग्य विभागातील जवळपास 11,000 पदांसाठीची जाहिरात आज येणार आहे। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तशी माहिती दिली। राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या 3 वर्षांपासून रखडली होती। क आणि ड श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघणार आहे। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देखील सर्वाधिक एफडीआय अर्थात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली आहे। एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36,634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली। मराठवाड्यात 534 मंडळांपैकी तब्बल 103 मंडळांमध्ये पावसानं 21 पेक्षा जास्त दिवसांचा खंड दिला। एका मंडळात सरासरी 18 ते 20 गावांचा समावेश आहे। 2000 गावातील खरीप हंगामातील पिकं संकटात सापडली आहेत। सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही तर पेरण्यांसाठी केलेली गुंतवणूक निघेल इतकंही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानं तालुकानिहाय टंचाई आराखडा तयार करण्याची सूचना दिल्या आहेत। कमी पावसात येणाऱ्या पिकांचं मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा लवकरच घेतली जाणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागनिहाय पेरण्या पाऊस आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर महसूल कृषी विभाग पंचनामे करण्याच्या तयारीला लागले। राज्यामध्ये सध्या पोषक स्थिती नसल्यामुळे पुढचे 8 दिवस मोसमी पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे। 8 सप्टेंबर नंतर पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे। आणखी 8 दिवस पावसानं ओढ दिल्यास खरीपातील बहुतांश पिकं जळून जाण्याची भीती व्यक्त होते। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात तुरळक पाऊस झालाय, त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वाढतोय आणि या 7ही धरणात मिळून 89.64% पाणीसाठा जमा झालाय। भातसा धरणातील पाणीसाठा 87%वरती गेलाय। भुसावळ हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 15 आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आलाय। हतनूरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पावसाची तूट असून यंदा फक्त 3,253 मिलीमीटर पाऊस झालाय। नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे ऐन श्रावणात धरणात होणारी दररोजची पाण्याची आवक कमी झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। तळ कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, पण सध्या पावसानं पाठ फिरवल्यामुळे अनेक ठिकाणी भात शेती पूर्णतः लाल होऊन करपली आहे। त्यामुळे तळ कोकणातील शेतकरी हवालदिल झालाय। भुसावळ शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस काही झालेला नाही, तर दुसरीकडे वाऱ्याचा वेग कमी झाल्यानं तापमान वाढलंय। 4 दिवसांपूर्वी 29 अंशांवरती असलेलं तापमान सोमवारी 32 अंशांवरती पोहोचल्यानं नागरिक ऐन पावसाळ्यात उकाड्यानं त्रस्त झालेत। बुधवारपासून 3 सप्टेंबर या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे। यावेळी समुद्रामध्ये 4.5 ते 4.5 मीटरपेक्षाही उंच लाटा उसळणार आहेत। 1 आणि 2 सप्टेंबरला पावसाळ्यातील सगळ्यात मोठी भरती येणार आहे, त्यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। मावळात यंदाही भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे। मौजे शिळिंब येथे भात पिकाचं कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना भातावरती पडणाऱ्या कीड आणि रोगाविषयीची माहिती दिली। लोणावळा खंडाळा इथल्या मंकी हिल पॉइंटचं निसर्ग सौंदर्य चांगलंच खुललंय। जणू काही स्वर्ग पृथ्वीवरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। घाट परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होताच सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवाईनं नटून गेल्या। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे। सोयाबीनचे वायदे 1% वाढून $14 वरती पोहोचलेत। सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,400 ते 4,900 रुपयांचा भाव मिळतोय। हा भाव आणखी काही दिवस स्थिर राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। कांदा निर्यातीवरती 40% शुल्क लावल्यानंतर बाजारात कांद्याचे भाव कमी झालेत। नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे, मात्र नाफेडच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे। कांद्याला सध्या 1,500 ते 2,000 रुपयांदरम्यानचा भाव मिळतोय। कांद्याचे दर जास्त दिवस दबावात राहणार नाहीत असं जाणकारांनी सांगितलंय।
देशातील बाजारात टोमॅटोचे भाव आता नरमलेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी 1,700 ते 2,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. टोमॅटोचे दर पुढचे काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कारल्याचे भाव टिकून आहेत. कारली पिकाला जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडाचा फटका बसलाय. त्यामुळे बाजारात येणारा माल कमी असल्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. सध्या कारल्याला प्रति क्विंटल सरासरी 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलेत. याबाबत आज भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जनस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्यामध्ये आल्यानंतर निमगाव केतकी इथे महादेव जानकर यांची बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आणि मंगळवारी पुण्यामध्ये होणाऱ्या सांगता सभेत आज पक्षाची ठोस भूमिका स्पष्ट करणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील आरपीआय निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिपळूणमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. यासाठी आरपीआय कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. रासपची जनस्वराज्य यात्रेचं बारामतीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या निवडणुका जिंकण्यासाठी ही रॅली असल्याचं जानकरांनी म्हटलं. यावेळी जानकरांनी आगामी निवडणुकीत कोणाशी युती न करता स्वबळावरती लढणार असल्याचं सांगितलं. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकास आराखड्याला पुजारी, व्यापारी आणि नागरिकांनी विरोध केलाय. आराखडा रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. यासंबंधीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलंय. कल्याण इथे नशेसाठी कफ सिरपच्या बाटल्या विकणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली. इरफान शेख आणि शौकत शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. या कफ सिरपच्या बाटल्या या 2 आरोपींनी कुठून आणल्या, त्यामागे मोठं रॅकेट आहे का याचा तपास पोलीस करतायत. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी एका कुख्यात गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करत नाशिक कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारावरती यापूर्वी मध्यवर्ती पोलिसांनी तडीपारीची कारवाई देखील केली होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या सोयगाव तालुक्यातील घोसला इथे मराठा प्रतिष्ठानच्या वतीनं कानबाई उत्सवानिमित्तानं भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आणि या तालुका आणि जिल्ह्यातील अनेक कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. लातूरच्या सीमावर्ती भागातील कासार शिरशी शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त वावर वाढला असून शेतीचं मोठं नुकसान होत आहे. अगोदरच पाऊसच नसताना कशीबशी जगवलेली पिकं वन्य प्राणी नासधूस करत असल्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय. त्यामुळे वन विभागानं तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. गोंदियामधील धान उत्पादक शेतकऱ्यांचे 5,72,00,000चे चुकारे बाकी आहेत. हे थकीत चुकारे न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर हे आंदोलन केलं. रात्रभर शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. धाराशिवमध्ये आगामी 1 वर्षाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचं मुंबईतलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1,00,000 घरं म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. तसंच 4,000 प्लॉटसाठी 1,30,000 अर्ज आले असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं. गुन्हेगारी, भाईगिरी आणि जातीय रील्स करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पोलिसांनी दिलाय. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना सुद्धा आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. आक्षेपार्ह रील्स आणि पोस्टला प्रोत्साहन देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलं. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय. 10वीची परीक्षा 1 मार्च 2024 पासून तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 12वीचा शेवटचा पेपर 23 मार्चला होईल आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचं नियोजन करता यावं तसंच त्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा या हेतूनं परीक्षा बोर्डानं फेब्रुवारी-मार्च 2024च्या लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं. सामान्यांसाठी राज्यामध्ये किमान 2,00,000 घरं निर्मिती करण्याचा संकल्प म्हाडानं आखलाय. तर म्हाडा ही परवडणारी घरं बांधणारी संस्था असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक घरं कशी निर्माण होतील या दिशेनंच म्हाडाचं धोरण राबवलं जाईल असं संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. शिवाय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध प्रकारच्या सूचनांसाठी म्हाडा उपाध्यक्षांच्या कार्यालयामध्ये सूचना पेटी सुद्धा बसवण्यात आली आहे. म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई मंडळाप्रमाणे आता म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर आणि अमरावती मंडळाचा कारभार ऑनलाईन करण्यात आलाय. या विभागीय मंडळाच्या विविध वसाहतीतील भाडेकरूंना सेवा शुल्क आणि इतर देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे. यासाठी ई बिलिंग संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे.
जे रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतींसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इमारतींचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. हे बांधकाम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. 2 वर्षांच्या मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. बेंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये 2 वर्षांच्या मुलीला श्वास घ्यायला त्रास होत होता. सुदैवाने या विमानातून 5 डॉक्टर प्रवास करत असल्यामुळे चिमुकलीचा जीव वाचलाय. राज्यातील महामार्ग सध्या मृत्यूचे महामार्ग बनलेत. गेल्या 7 महिन्यामध्ये राज्यात तब्बल 19,711 अपघात झाले. त्यात 8,907 जणांचा बळी गेलाय. बेदरकारपणा आणि बेफाम वेगामुळे अपघातांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागासह वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याला फारसं यश येताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघात हा चिंतेचा विषय बनलाय. अहमदनगरमधील लष्कराच्या केके रेंज या युद्धसराव क्षेत्राच्या विस्तारासाठी लगतच्या नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील 23 गावांमधील जागा संपादित करण्याचा प्रस्ताव संरक्षण खात्यानं सादर केलाय. या संदर्भात लष्करी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. यावरती राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात कुठल्याही शेतकऱ्याला नोटिसा काढणार नसल्याचं सांगितलं. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळणार का हे आज स्पष्ट होईल. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग किट खरेदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये आजपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेला दिलेत. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर 3 जणांवरती दाखल याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2018ला जो हिंसाचार झाला त्या प्रकरणी 2 सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत. तर चौकशी आयोगाकडून मुंबई आणि पुण्यामध्ये उलट तपासणी घेण्यात येत असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना देखील आयोगानं उलट तपासणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी होलार समाजाच्या तरुणानं रक्तानं लिहिलेलं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेलं आहे. तर महाराष्ट्र शासनाला होलार समाजाच्या प्रश्नावरती जाग आणण्याचा निर्धार स्वाभिमानी होलार समाजाचे असं पत्र लिहिण्याचा उद्देश असल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. राज्य विधिमंडळाच्या 22 सदस्यांचं शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन या 3 देशांच्या अभ्यास दौऱ्यावरती गेले. त्यांचं नेतृत्व नीलम गोऱ्हे यांनी केलंय. एम्स्टरडॅम येथे भारताच्या राजदूत आणि तिथल्या कृषी मंत्रालयातील अधिकारी फ्रेडरिक वोसेनोव यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. या अभ्यास भेटीमध्ये आधुनिक कृषी प्रक्रिया, तंत्रज्ञान, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण, जलव्यवस्थापन यासोबतच विविध क्षेत्रांशी संबंधित विषयांवरती शिष्टमंडळ सदस्यांनी माहिती जाणून घेतली. आमदार संजय सावकार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भुसावळमधील खडसे गटाला मोठा धक्का बसलाय. या नगरसेवकांनी खडसेंसोबत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील कथित भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खटला दाखल झालाय. या संदर्भात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवरती आज सुनावणी होणार असून यापूर्वी झालेल्या सुनावणीत पंजाब अँड नॅशनल बँकेला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलंच धारेवरती धरलं होतं. नीरव मोदी विरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात 424 कोटी रुपयांच्या 9 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी विशेष न्यायालयानं बँकेला दिली. छत्रपती संभाजीनगर येथे 1 लाखाच्या गुंतवणुकीवरती 2 महिन्यात 5 लाखांचा परतावा देण्याचा आमिष दाखवून पुन्हा 54 लाखांचा घोटाळा झालेला आहे. या 4 गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. उपविभागीय कार्यालयाला कुलूप ठोकून नायब तहसीलदार आणि शिपाई वगळता सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची घटना गडचिरोलीच्या आहेरी इथे घडली. उपविभाग कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कार्यालयीन कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. महिन्याभरापूर्वी वैभव वाघमारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होताच कार्यालयाला शिस्त लावण्याचा बऱ्याच प्रयत्न झाला होता. मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. जालन्यातल्या शहागड इथे मराठा समाजाचं जनआक्रोश आंदोलन होत आहे आणि या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये नागपूर शहर अपयशी ठरले। देशभरातील 80 शहरांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती। शहरातील अपूर्ण प्रकल्पांचा फटका बसलेला आहे, तर स्मार्ट सिटीतील एकही प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे नागपूरची देशपातळीवरती क्रमांकात घसरण झाली आहे। कोकणातील पारंपरिक मासेमारीला नारळी पौर्णिमेपासून सुरुवात होते। उद्या समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जातील। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे बंदरातील पारंपरिक मच्छीमार बांधव बोटी मासेमारीसाठी समुद्रात लोटण्यासाठी सज्ज झालेत। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी वेबसाईटबाबत व्यवस्थापनाची पर्यायी व्यवस्था तयार आहे। ताडोबाच्या बुकिंग एजन्सीनं 12.5 कोटींची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यवस्थापनानं एनआयसीच्या माध्यमातून बुकिंगची पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी केली आहे। आरोपी एजन्सीनं गुन्ह्याबाबत हायकोर्टात धाव घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयानं 31 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा असं हायकोर्टानं म्हटलंय। जळगाव जिल्ह्यात खानदेशाची कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानुबाईचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। सोमवारी भक्तिपूर्ण वातावरणात पारंपरिक वाद्याच्या गजरात कानुबाईला निरोप देण्यात आला। तापी नदीवर कानुबाईचे विसर्जन करण्यात आलं असून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भादली इथे सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावरती टीका केली होती। 9 खाती असताना काय विकास कामं केली हे दाखवावं असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी देवकरांना दिलं होतं। त्यावरती पाटील यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं प्रत्युत्तर गुलाबराव देवकर यांनी दिलं। न्यूज 18 लोकमतनं राज्यातील बीड जिल्ह्यातील बालविवाहाचा मुद्दा अधोरेखित केल्यानंतर महिला आणि बालविभाग खडबडून जागा झालाय। मंत्री आदिती तटकरे यांनी बालविवाहाची वाढती संख्या कमी करण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात पाचारण केलं। तर जिल्हाधिकाऱ्यांनी बालविवाहाविरुद्धची आक्रमक मोहीम सुरू ठेवण्याची इच्छा असल्याचं सांगत महिला आणि बालकल्याण विभाग सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन देखील मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। शेतकऱ्यांच्या कृषी पंपासह गाव वस्त्यांमध्ये सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये विद्युत व्यवस्थेचं बळकटीकरण करण्यात येत आहे। यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात 56 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली। बीडची सभा इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक सभा झाली, त्यामुळे विरोधकांना त्रास होत असेल अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली। गर्दी पाहून त्यांना त्रास होत असल्यामुळे ते अशी विधानं करत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। ओला उबरकडे कॅब बुक करूनही एखाद्या चालकानं भाडं नाकारल्यास त्याला 50 ते 75 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली। विशेष म्हणजे हे पैसे कॅब बुक करणाऱ्या प्रवाशाला मिळणार आहेत। ओला आणि उबर या सेवा नेमक्या कोणत्या नियमांखाली सुरू आहेत आणि त्या ग्राहकाभिमुख धोरणं राबवतात का याबाबत उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केले होते। जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं जप्तीची कारवाई केलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। कोर्टानं प्रत्येकी 2 लाखांच्या जात मुचलक्यावरती कारखान्याचे संचालक सचिन सिंगारे आणि गुरु कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेसा यांचा जामीन मंजूर केलाय। रायगडमध्ये समुद्रकिनारी पाकिस्तानच्या पिशवीत अंमली पदार्थ सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। श्रीवर्धन पाठोपाठ आता मारळ समुद्रकिनारी 23 अंमली पदार्थांच्या पिशव्या सापडल्यामुळे खळबळ माजली आहे। प्रत्येक पिशवी ही 1 किलोची असल्यामुळे त्याची माहिती समोर आली आहे। तर पाकिस्तानी बिर्याणी राईसच्या बॅगेमध्ये हे अंमली पदार्थ सापडलेत। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बस स्थानकात काही गावगुंडांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। प्रवाशाच्या पत्नीला सुद्धा मारहाण केल्याचं दिसून येत आहे। खारघरच्या पांडवकडा या धबधब्याच्या ठिकाणी आपल्या मित्रासह पर्यटनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। खारघर येथे राहणारे 6 अल्पवयीन मुलं चोर वाटेवरून धबधब्यावरती पोहोचले। यावेळी 13 वर्षाचा हर्ष मिश्रा याचा बुडून मृत्यू झालाय, तर इतर 5 जण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे। खारघरमध्ये उद्यानातील बेंच अंगावरती पडून 4 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनं उद्यानाच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय।
वसई पूर्वेच्या वालीव नाक्याजवळ येता एका अज्ञात व्यक्तीनं कॉम्प्लेक्समध्ये उभ्या असलेल्या 2 ऍक्टिवा गाड्या पेटवून देत पळ काढल्याची घटना घडली आहे। बाईकला आग लावतानाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशाचं सामान चोरी करणाऱ्या 2 सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दोघांकडून 5 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे।